हरि ओम. गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एका आठवड्याच्या गॅप नंतर आपण भेटतो आहोत. 6वा अध्याय आपला सुरू आहे ध्यानयोगाचा आणि पहिले 8 श्लोक आपण पूर्ण केलेत. 9व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी प्रार्थना करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरि ओम. 9व्या श्लोकापासूनच आपण आज सुरुवातीपासूनच घेऊयात. त्यामुळे श्लोक म्हणू गीताईतला म्हणणारे कोणी का मी म्हणू? म्हणते मी. हा. 9वा श्लोक. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. गीताईतला श्लोक म्हणते, शत्रुमित्र उदासीन मध्यस्थ परका सखा असो साधू असो पापी समपाहे विशेषतो. आधी आपण अन्वय पदच्छेद वगैरे वगैरे आपल्या आधी करूयात. सुहृद, मित्र, अरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधुषु, साधुषु अपि च पापेषु समबुद्धी विशिष्यते. सुहृद म्हणजे निरपेक्ष प्रेम आणि हित करणारी व्यक्ती. मित्र म्हणजे मित्र. अरी म्हणजे शत्रू. उदासीन म्हणजे तटस्थ. मध्यस्थ म्हणजे दोन बाजूंच्या मध्ये समन्वय घडवून आणणारी व्यक्ती. द्वेष्य म्हणजे द्वेष करण्याजोगी. बंधुषु म्हणजे स्नेहभावाने वागणारे आप्त. साधुषु साधुषु अपि पापेषु आणि साधुवृत्तीच्या किंवा पापवृत्तीच्या सुद्धा व्यक्तींबाबत समबुद्धी विशेष्यते. समत्व बुद्धी ठेवणारी व्यक्ती विशेष श्रेष्ठ असते. भावार्थ गीतेचा हा एक श्लोक वाचते. अरिमित्र सखा बांधव परका उदासीन मध्यस्थ असो संत वा असंत पाहे समतो योगी श्रेष्ठ. 9 प्रकारचे लोक ह्याच्यात दिलेत. आता पहिला या श्लोकाचा आणि मागच्या श्लोकाची थोडा संबंध किंवा त्याच्यातला फरक काय तो बघूया. 8व्या श्लोकामध्ये समलोष्टाश्मकांचनः असं पद वापरलं होतं. कशासाठी? निर्जीव पदार्थांच्या बाबतीतलं ज्ञानीचं समत्व सांगण्यासाठी. आणि आता इथे समबुद्धी हे पद त्याच्यातलं हायलाइट करायचं. हे महत्वाचं पद आहे. कारण ते सजीव व्यक्तींच्या बाबतीतलं ज्ञानीचं समत्व सांगणारं पद आहे. तर काय फरक आहे निर्जीव आणि सजीव यांच्यामधल्या समत्वाच्या बाबतीत? निर्जीव आणि सजीवांच्या बाबतीतला फरक आपल्याला माहितीये की निर्जीव वस्तू स्वतः कोणतीही क्रिया करत नाही. सजीव व्यक्ती स्वतःसाठीही क्रिया करते, दुसऱ्यासाठीही क्रिया करते. तर अशा विविध प्रकारच्या व्यक्तींच्या आचरणांना पाहून ज्याच्या मनात कोणतीही विषमता किंवा पक्षपात हा निर्माण होत नाही, अशा व्यक्तीला समबुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि त्याला तो श्रेष्ठ आहे. ज्याची अशा विविध आचरणांच्या व्यक्तींच्या सान्निध्यातही समबुद्धी टिकून राहते, तो श्रेष्ठ आहे. म्हणजे योगज्ञानाच्या परिपूर्णतेचा एक अंतिम निकष जणू काही समबुद्धी या शब्दाने सांगितलेला आहे. की निर्जीव वस्तूंच्या बाबतीत समबुद्धी असणं ही थोडी अलीकडची पायरी आहे आणि सजीव व्यक्तींच्या बाबतीत तर समत्व असणं ही थोडी अजून पुढची पायरी आहे. याच्यापूर्वी आता आपण हे समदर्शन कुठे बघितलं होतं? 5व्या अध्यायात बघितलं होतं. 5व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकात
विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. इथे पण समदर्शी असणं हे सांगितलं गेलं होतं. मग त्या समदर्शीतलं आणि या समदर्शीतलं फरक काय आहे? तो थोडासा समजून घेऊन आपण या श्लोकाच्या पुढच्या विवेचनात जाऊया. तिथे काय सांगितलं होतं? विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या बाबतीत पंडित म्हणजे ज्ञानी पुरुष समदर्शी असतात. आणि या श्लोकात मात्र आपल्या व्यवहारात ज्या लोकांच्या संपर्कात आपण असतो किंवा ज्या लोकांच्या मध्ये आपल्याला वावरावं लागतं अशा विविध प्रकृतीच्या माणसांच्या संबंधीचं समत्व सांगितलेलं आहे. आणि याची व्यावहारिक किंवा प्रत्यक्ष आचरणाची बाजू ही जास्त सूक्ष्म आणि जास्त अवघड आहे. कारण आता बघा, आधीच्या श्लोकात सांगितलेलं 5व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकात सांगितलेले गाय, हत्ती, कुत्र, चांडाळ यांच्याशी कुठे आपला एवढा व्यावहारिक संबंध येतो? खरं म्हटलं तर येतच नाही. त्यामुळे विद्याविनय संपन्न ब्राह्मण आणि ही सगळी लिस्ट यांच्यामधलं समत्व आपण पटकन तात्विक दृष्ट्या किंवा वैचारिक दृष्ट्या ऍक्सेप्ट करायला मोकळे असतो. हा बरोबर आहे, असंच असं करून मोकळं होऊ शकतो आपण. पण आपल्याला त्यांच्याशी काही व्यवहार करायचा नसतो. पण इथे जे सांगितलेत ही सगळी जी लिस्ट आहे, सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच्या पापेषु एवढे प्रकार सांगितलेत. त्यांच्याशी आपला रोज दैनंदिन जीवनात काही ना काही प्रकाराने आपला त्यांचा संपर्क येत असतो. आपल्याला त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो, त्यांना सांभाळावं लागतं. त्यामुळे अशा विविध प्रकृतीच्या माणसांच्या बाबतीत समत्व असणं आचरणामध्ये आपल्या ही खरी समत्वाची परीक्षा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की हे या श्लोकात सांगितलेलं जे समत्व आहे तो योगज्ञानाच्या परिपूर्णतेचा निकष आहे, एक महत्वाचा निकष आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती जी माणसं वावरत असतात त्यांचे साधारण 9 प्रकार केलेत. 9 प्रकारात त्यांची विभागणी केली आहे आणि सर्वच्या सर्व ते त्या 9 प्रकारात बरोबर कुठे ना कुठे फिट बसतात. कुठले आता ते प्रकार? सुरून, मित्र, अरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधू, साधू आणि पाप. पाप म्हणजे पापाचारी, दुराचारी. असे 9 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्या 9 प्रकारांचा आधी त्या प्रकारांचा थोडासा आपण समजून घेऊ की हे नेमकी मंडळी कशी आहेत किंवा त्यांच्या व्याख्या काय केलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये शंकराचार्यांनी या सगळ्यांच्या केलेल्याही काही काही व्याख्या जिथे आवश्यक आहे तिथे बघणार आहोत. सुरुत पासून सुरुवात करूया. सुरुत हा शब्द ऐकल्या आपण नुकतंच आता 5वा अध्याय संपवून पुढे येतोय. त्यामुळे 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आपल्याला आठवायला पाहिजे. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. तशा प्रकारे परमेश्वराला जाणून घेतलं असता शांती मिळते. 3 प्रकार त्याच्यात सांगितले. त्याच्यातला एक सुहृद असा आहे. यज्ञ तपसमय आणि पुण्यकर्म सांगितली आहेत. पुण्यकर्मांचा भोगता तोच आहे आणि सर्व लोकातील सर्व कर्मांना प्रेरणा देणारा या अर्थाने करता तोच आहे. भोगता, करता आणि सर्व भूतमात्रांचा सुहृद. सुहृद म्हणजे काय? तर परतफेडीची अपेक्षा न करता कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय निरपेक्षपणे मदत करणारी व्यक्ती, त्याला म्हणायचं सुहृद. सुहृदाला आपल्याविषयी प्रेम असतं, आत्मीयता असते आणि ती व्यक्ती आपली हित चिंतणारी आणि नुसतं चिंतणारी नाही, ती करणारी पण असते. म्हणजे प्रत्यक्षात आपलं चांगलं व्हावं अशी त्याची इच्छा असते, तसा तो सल्लाही देतो. पण गरज पडली तर प्रत्यक्ष उतरून कृतीही करायला तो मागे पुढे पाहत नाही. सु आणि हृद असे 2 शब्द आपल्याला दिसतात सुहृद मध्ये. हृद म्हणजे हृदय, सु म्हणजे चांगलं. पण ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आपल्याविषयी चांगले भाव, कल्याणकारी, आपलं कल्याण व्हावं असे भाव असतात, ती व्यक्ती आपली सुहृद.
आणि ती आपल्याला सगळ्यात जवळची, आपली हितकर्ती आणि कृतीसह सहाय्य करणारी व्यक्ती अशी असते. हे पहिलं झालं, आपला पहिला प्रकार बघितला सुहृद. आता मित्र. मित्र म्हटल्यावर थोडीशी मौज मजेची थोडीशी गंमत असलेला एक स्नेहभाव मनामध्ये येतो. अरिस्टॉटलनी मैत्रीचे 3 प्रकार सांगितले. फ्रेंडशिप फॉर प्लेजर म्हणजे मजेसाठी मैत्री. संस्कृतमध्ये एक वचन आहे, समानशील व्यसनेषु सख्यम. शील म्हणजे चारित्र्य, व्यसन म्हणजे छंद. व्यसन शब्दाचा अजून एक अर्थ संकट असाही आहे, पण इथे आपण छंद असा अर्थ घेतला तर अधिक तो या ठिकाणी जास्त योग्य होईल. त्यांचं चारित्र्य आणि ज्यांचे छंद सारखे आहेत त्यांची पटकन मैत्री होते. रामकृष्ण मजेनी म्हणत की 2 गांजेकस जर भेटले, म्हणजे गांजाची आवड ज्यांना आहे असे जर 2 बैरागी भेटले तर त्यांना एकमेकांच्या प्रेमाचं इतकं भरता येईल की ते एकमेकांच्या गळ्यात पडायला सुद्धा कमी पडणार, मागे बघणार नाही. त्यांना एक मौज मजा, एक सहवासाचा आनंद लुटणं, ह्याच्या पलीकडे त्याच्यात काही डेप्थ नसते त्या मैत्रीमध्ये फारशी. पुढचा जो फ्रेंडशिपचा आहे तो फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट, फायद्यासाठी किंवा व्यापारी मैत्री. जेव्हा एखादी पार्टनरशिप बनवतात तेव्हा त्याचे 2 पार्टनर्स असतात, ते मित्र असतात, पण त्यांच्यामध्ये काहीतरी हिशोब असतो, काहीतरी कॅल्क्युलेशन असतं. कारण ते ज्या हेतूनी एकत्र आलेले असतात तो हेतू कुठला असतो की दोघांनाही फायदा व्हायला पाहिजे जीवनात. त्या फायद्या तोट्यावर आधारित जी असते. आता आपल्या देशाचे जे अनेक राष्ट्रांशी व्यापारी संबंध, ते आपले व्यापारी मित्र, मग त्यांच्यात आपण वेगवेगळी डील्स साईन करतो, हे सगळे इथे आपले फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट आहेत. काहीतरी आपलं देवाणघेवाणीचं नातं तिथे प्रस्थापित असतं आणि ते आपले हक्क सुरक्षित करण्यासाठी आपण मैत्री केलेली असते. आणि तिसरं फ्रेंडशिप ऑन प्रिन्सिपल्स, समान तत्वनिष्ठांची तत्वाधारित मैत्री. म्हणजे असे काही समाजातले चांगले लोक असतात, विचारवंत असतात की ज्यांनी एक विचारधारा स्वीकारलेली असते किंवा कुठल्या तरी तत्वनिष्ठा त्यांनी बाळगलेली असते आपल्या आयुष्यात आणि ती उभय मित्रांमध्ये सारखीच असते. म्हणजे आपण चटकन मला एक मोदी शहा यांची मैत्री लक्षात येते की त्यांची तत्वाधारित मैत्री आहे, असं मला तरी वाटतं. आपल्याला काय फार राजकारण आणि याच्याविषयी काही बोलायचं नाही, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले जे लोक एक विचारांचे असतात, ते मित्र असतात, त्यांचं संघीय जे काही नीतिमत्ता आहे ती त्यांच्या तत्वाचा बेस असतो. त्यामुळे ही मैत्री अधिक सखोल असते, ती वरवरच्या गोष्टींवर अवलंबून नसते. एकूणात आवडीनिवडी जुळल्या आणि स्नेहभाव उत्पन्न झाला तर मैत्री असते. आणि खऱ्या मैत्रीची अजून एक ओळख आहे की खऱ्या मैत्रीमध्ये मित्राला किंवा मैत्रिणीला त्याच्या चुकांसहित स्वीकारण्याची ताकद असते. एखाद दुसऱ्या फुटकळ चुकीसाठी आपण मैत्री तोडत नाही, असू दे काही फरक पडत नाही, बाकी खूप चांगली आहे ती, असं म्हणून आपण तिला चटकन स्वीकारतो, तिला त्याला. तर सुहृद आणि मित्र, आता आपण याच्या आधी सुहृद बघितलं, तर ही दोन्ही खूप तशी जवळजवळचे वाटतात. त्याच्या जवळजवळचे आहेतही, पण त्यात थोडेसे सूक्ष्म 1-2 फरक आहेत. सुहृद हा आपल्यापेक्षा वयाने मोठा असू शकतो, लहानही असू शकतो, पण मित्र हा शक्यतोवर समान वयाचा असतो, एखादा वर्ष अलीकडे पलीकडे असा वयाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर. दुसरा फरक आहे की मित्रामध्ये मौज मजा करण्याचा भाव जास्त असतो, तर सुहृदामध्ये प्रेमाने चांगलं वळण लावण्यासाठी तो सुहृद उत्सुक असतो आणि तो क्रियाशील असतो. म्हणजे सुहृदामध्ये प्रत्यक्ष क्रियाशील असा एक निरपेक्ष सद्भाव हा विशेषत्वाने दिसतो. दोघांच्यातला फरक बघ, दोन्ही चांगलेच हितसंबंध आहे. मैत्रीमध्ये मनामध्ये जडपणा नसतो किंवा असा मोकळेपणा असतो असं म्हणू आपण, कुठलाही संकोच नसतो. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंधामध्ये माणसं मोकळेपणाने परस्परांशी स्नेहभावाने जोडली गेलेली असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी रसायदानामध्ये म्हटलंय बघा, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. ते आता जडो आहे का पडो आहे
त्याविषयी मला थोडी शंका आहे. पण काही मी ऐकलंय त्याच्यामध्ये पडो असं माझ्या कानी पडलेलं आहे. पण पुस्तकात जडो असं वाचलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे. एकमेकांच्या सर्व भूतांच्या मध्ये परस्पर मैत्रीपूर्ण संबंध असावेत असा त्या ओळीचा अर्थ आहे. तो अर्थ आपल्याला जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे प्रेमपूर्ण मोकळेपणा, नैसर्गिक संबंध, कुठली कृत्रिमता नसते मैत्रीमध्ये, संकोच नाही, असे परस्परांच्या मैत्रीचं रूप असतं आणि मैत्रीत खरा आनंद मिळतो. शंकराचार्यांनी मित्राचं व्याख्या केली आहे स्नेहवान, म्हणजे प्रेमपूर्ण स्नेह, ज्याला आपल्याविषयी ओढ आहे, आकर्षण आहे आणि प्रेम आहे असं. असा स्नेहवान मित्र असल्यानंतर एकटेपणा कधी जाणवत नाही. दोन मित्रांमध्ये 100% पारदर्शी संबंध असणं अपेक्षित असतं. आणि ह्याच्याही पुढे जाऊन गोस्वामी तुलसीदास तर असं म्हणतात की तोच खरा मित्र ज्याची मित्र ही प्रायोरिटी आहे. म्हणजे समजा मी आणि संजना दोघी खूप घट्ट मैत्रिणी आहोत, तर संजनाचं हित हे माझ्या दृष्टीने माझ्या हितापेक्षा जास्त महत्वाचं असणं म्हणजे ती खरी मैत्री. असं त्यांनी मैत्रीच्या किती वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी विद्वानांनी त्याच्यावर विचार केला आहे. वाचताना आपल्याला मजा येते किंवा समजून घेताना. आपण मैत्री हा शब्द इतका सहज वापरतो. जनरल थोडीशी ओळख झाली तरी आपण हा ही माझी मैत्रीण असं म्हणतो. ते म्हणावं, त्याच्यात काही हे नाही. पण मैत्रीची खरी डेप्थ कुठपर्यंत जाते हे जे आपल्या समोर मांडलंय, तर आपण सहज गंमत म्हणून तपासून बघायला हरकत नाही की खरंच असं आपल्याला सुहृद कोण आहे, आपली मैत्री कुठल्या प्रकारची आहे, कोणाशी. वेगवेगळ्या स्तरावरच्या मैत्री असू शकतात ना. कुणाची अगदी सुपरफिशियल असेल, कुणाची डेप्थ मध्ये असेल, रोज भेटत नसतील, पण स्नेहभाव इतका असतो की जेव्हा भेटतात तेव्हा इतका काळ मध्ये गेलाय असं वाटत सुद्धा नाही. अशा सुद्धा मैत्रिणी अशा हृदयाने बांधलेल्या असतात की वर्ष वर्ष बोलणं होत नाही, पण जेव्हा भेटतात तेव्हा जणू काही कालच भेटल्यात की काय. त्यांना आता कशावर बोलू, आता काय झालं, असे कुठले फॉर्मॅलिटीज नसतात त्यांच्यामध्ये. ते जाणवतं आपल्याला. आपल्याला ह्या गोष्टी एक्सप्लेन करण्यापेक्षा अनुभवण्याच्या आहेत. तर सुहृद झालं, मग मित्र झालं. आता अरी. अरी हे समजायला सोपं आहे. शत्रू. आता इथे आपल्याला एक मनामध्ये शंका आहे की ज्ञानी पुरुषाचं वर्णन चाललंय, तर ज्ञानीला शत्रू कसा असेल? तो आधीच सगळ्यांच्याकडे समदर्शी आहे. तो त्याला कुठून आला शत्रू? तर शत्रुत्व हे ज्ञानीच्या बाजूनी नाहीये, समोरच्याच्या बाजूनी आहे. पण मागे एक रामायणातला प्रसंग बघितला होता, तुम्हाला आठवत असेल तर, की रामरावण युद्धामध्ये रावणाचा मुलगा मारला गेल्यानंतर बहुतेक इंद्रजित, त्याची पत्नी, तिला रामाला भेटायची इच्छा असते आणि ती फक्त तिला एक शंका येते की शत्रूच्या गोटामध्ये मी जाऊ का, म्हणजे मी गेलं तर मी तिथे सुरक्षित असेन का. तर तेव्हा रावण तिला म्हणतो की तू बिनधास्त जा, ते अत्यंत सदाचारी आहेत आणि शत्रुत्व हे त्यांच्या बाजूनी नाहीये, शत्रुत्व हे माझ्या बाजूनी आहे. तर तू काही काळजी न करता गेलीस तरी राम तुझा योग्य प्रकारेच वागणूक देईल. तसं युधिष्ठिराला सुद्धा अजातशत्रू असं म्हटलं जातं. म्हणजे युधिष्ठिराचे कोणीच शत्रू नव्हते. म्हणजे काय, युधिष्ठिराला कुणाही बद्दल शत्रुत्व भाव मनात नव्हता. युधिष्ठिराला पाण्यात पाहणारे अनेक जण असू शकतात, कारण चांगल्या लोकांना शत्रू नसतात असं काही नाही. कारण त्याचा चांगुलपणा सुद्धा सहन होत नाही काही लोकांना. आणि मग असे जे मत्सर करणारे, हेवा करणारे लोक असतात, ते शत्रुत्व भावना मनामध्ये त्यांच्या निर्माण होते. तर हे झालं तिसरं, अरी. सुहृद, मित्र आणि अरी. आता उदासीन. आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती या आपल्या एकूण जीवनाशी, त्यातील सुखदुःखांची किंवा आणखीन काही घटना घडत असतील त्यांच्याशी त्रयस्थपणे संबंधित असतात. त्यांना खरं म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये काही विशेष रस नसतो. त्यामुळे त्यांची बोलणी ही थोडी, बोलणं वागणं सगळंच औपचारिक, कोरडं आणि अलिप्त असं असतं. ठीक आहे, आता तुमचं असं आहे, म्हणजे आम्हाला त्यांनी काही वाटतंय नाही वाटत आहे असं ते एक्सप्रेस करायच्या भानगडीत नसतात. एकूण असं म्हणतो आपण, असे जे लोक असतात ते उदासीन आहेत. रामसुखदास उदासीनता जास्त छान एक्सप्लेन करतात. ते असं म्हणतात की समजा दोघं जण आपापसात वाद करत असतील
तर त्यांना पाहूनही जो तटस्थपणे शांत तिथे उभा राहतो किंवा तटस्थपणे निघून जातो, साधारणपणे आपल्याला काय वाटतं की भांडत असतील तर का बुवा भांडतायत, चौकशी करू, नका भांडू म्हणू किंवा कोणा एकाची बाजू घेऊ, त्या भांडणाबद्दल आपलं मत देऊ. ह्याच्यातलं ती व्यक्ती काही म्हणता काहीही करत नाही. भांडताय, भांडा, सुखाने भांडा, भांडा सौख्य भरे. आणि ती तशीच थांबते किंवा तशीच निघून जाते, त्याला काही फरक पडत नाही. आता मध्यस्थ ही जी पुढची व्यक्ती आहे, पुढचे नातेसंबंध आहे, ते बरोबर उदासीनच्या विरुद्ध आहेत. आणि शंकराचार्यांनी त्यांची व्याख्या पण छान केली. यो विरुद्ध हो उभयो हितैषी. एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या दोन्ही पक्षांचं हित इच्छिणारी अशी ही व्यक्ती असते. दोन पक्ष भांडत असतील त्यांच्या समोर, तर त्या दोघांचंही भांडण मिटावं आणि सामोपचाराने त्यांच्यामध्ये समेट घडून यावा, शांती नांदावी आणि त्या दोघांचंही जे काय असेल ते गैरसमज दूर व्हावेत, असा जो प्रयत्न करणारा असतो, असं व्हावं असं त्याला वाटतं आणि त्याच्यासाठी तो प्रयत्नही करतो, त्याला म्हणायचं मध्यस्थ. त्यामुळे मध्यस्थ हा एकूणच समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये परस्पर सामंजस्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारा असतो. पण एकूण समाजाची मानसिकता जर आपण बघितली तर आपलं स्वतःचं स्वातंत्र्य जपण्याकडे असतं. तर कोणी आलं भांडण सोडवायला, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काही माहित नाही, आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही नका उगाच पडेल, तुम्ही उगाच तुमचं तोंड घालू नका याच्यामध्ये, असं म्हणून मध्यस्थाला फुटवणारे सामाजिक मानसिकता जास्त दिसते. पण तरीही व्यवहारात अनेक वेळेला हे मध्यस्थ महत्वाचे असतात आणि उपयोगी पडतात. एखादा मध्यस्थ हा त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी मध्यस्थी करत असू शकतो आणि त्यामुळे एखादा मध्यस्थ चांगला आणि एखादा मध्यस्थ वाईट असं पण असू शकतं. पण सामान्यपणे बघितलं तर त्यांची मध्यस्थी करण्याची वृत्ती असते, ती त्या वृत्तीचा एकंदरीत समाजाला उपयोग होतो, शांतता नांदण्यासाठी किंवा मतभेद मिटवण्यासाठी. त्याची काही उदाहरणं आपल्याला बघता येतील. त्या राजकारणामध्ये जेव्हा युती होतात ना, वेगवेगळे पक्ष एकत्र येतात, तेव्हा कुठला तरी एक असा मध्यस्थ त्यांच्यामध्ये असतो की जो त्या सगळ्यांना समान मुद्द्यावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. किंवा लग्न जुळवताना परपक्ष आणि वधूपक्ष एकमेकांना ओळखत नसतात, पण मध्यस्थ दोघांनाही ओळखत असतो आणि तो या व्याख्येप्रमाणे दोघांचाही हितैषी असतो. अरे चांगला मुलगा आहे, ह्याला चांगली बायको मिळावी, चांगली मुलगी आहे, हिला चांगला नवरा मिळावा, दोन कुटुंब चांगली दिसत आहेत, त्यांचे एकमेकांचे संबंध आला तर दोघांचाही चांगलं होईल असं वाटून तो शब्द टाकतो, तो लग्न जुळवून आणतो. आणि सगळ्यात मध्यस्थीचं उत्तम उदाहरण म्हणजे कौरव पांडवांचा युद्ध होण्यापूर्वी युद्ध टाळण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्याकडे जाऊन केलेली कृष्ण शिष्टाई हा मध्यस्थचा उत्तम एक उदाहरण आहे. अशा प्रकारे जनरली मध्यस्थ हा समाजाला उपकारक असतो, उपयुक्त असतो. तर हा झाला मध्यस्थ. आता पुढे द्वेष्य. द्वेष्य म्हणजे द्वेष करण्यास योग्य, द्वेष करावा अशी व्यक्ती. तर कुणाचा आपण द्वेष करतो, तर ज्या व्यक्तीच्यात आणि आपल्यात काहीही कॉमन नाही, कुठला एकही मुद्दा नाही की ज्याच्यावर आपलं संभाषण होऊ शकतं, ते ज्यांच्याशी आपलं अजिबात जुळत नाही, ती व्यक्ती आपल्यासाठी द्वेष्य असते. आणि मग अशा व्यक्तीशी साहजिकच कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्यासाठी आपला मानसिकच विरोध असतो. नको बाबा तिच्यापासून 10 फूट दूरच राहू, शक्यतोवर कुठला व्यवहार नको, बोलाचाली नको, असे जे असतात ते द्वेष्य. आणि भाष्यकारांनी व्याख्या केली आत्मनः अप्रिय, आपल्याला अतिशय अप्रिय असणारी व्यक्ती म्हणजे द्वेष्य. तर पुढे बंधू. शंकराचार्यांची व्याख्या आहे, उत्सवे व्यसने दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे राजद्वारे स्मशाने च यः तिष्ठति सहा बांधवाः. कोण तुमचा बंधू आहे, तर विविध प्रकारच्या तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुखाच्या दुःखाच्या घटनांची एक त्यांनी यादी केली. उत्सव म्हणजे सणवार, मौज मजा, आनंदाची जी काही सिच्युएशन असेल ती. व्यसने
व्यसनं म्हणजे आवडीनिवडी. आवडीनिवडी सारख्या असतील तरी ते तुमच्या बरोबर असतात. दुर्भिक्ष. दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ. तर एक प्रकार म्हणजे त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक संकट घेतलंय. अशाच प्रकारचं कुठलंही नैसर्गिक किंवा कुठल्याही प्रकारची आपत्ती असेल, तर आपत्तीमध्ये जो तुमच्या बाजूला उभा राहील, म्हणजे तुमची साथ देईल, असा. राष्ट्रविप्लवे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची एखादी घटना. म्हणजे आता समजा 1857चं बंड किंवा 1947ची चले जाव चळवळ. अशा चळवळीमध्ये जी माणसं एकत्र येतात तुमच्या बरोबर किंवा तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांनाही तुम्ही बांधव म्हणू शकतो. राज्यद्वारे म्हणजे कुठल्या सरकार दरबारच्या कामांमध्ये जो तुमच्या बरोबर असतो. कोर्ट कचेऱ्यांना अशी बांधवांची मदत खूप लागते. स्मशानी, मृत्यूप्रसंगी ज्यांना एखाद्याचा मृत्यू झाला, तर ज्यांना आपण पटकन हाक मारतो, ते आपले बांधव असतात किंवा जे आपल्याला येऊन त्यावेळेला जी लागेल ती मदत करतात, ते आपले बांधव. या तिष्ठती म्हणजे जो तुमच्या बरोबर थांबतो, जे ही इज विथ यू. थोडक्यात सगळे सोयरे, नातेवाईक आणि जो आपल्या सुख-दुःखात आपल्या बरोबर असेल, आपली साथ देईल, त्याला म्हणायचं बंधू. म्हणजे बंधू म्हणजे प्रेमाचं नातं असलेला, आपलेपणाचा संबंध असलेला आणि आपला हितकर्ता. आपण बंधुरात्मैव आत्मना हा म्हणजे आधीचा श्लोक जो बघितला की आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू. त्यावेळेला आपण बंधूचा अर्थ बघितला होता हितकर्ता. आणि ती विभीषणाची आणि मारुतीची गोष्ट त्यावेळेला सांगितली होती की मारुती म्हणतो विभीषणाला, रावण तुझा बंधू नाही, मी तुझा बंधू आहे. ती गोष्ट आठवते ना तुम्हाला? तर त्यात तो जो बंधूचा भाव आहे, तो बंधूचा भाव इथे सुद्धा आहेच. आता इथे सुहृद, मित्र आणि बंधू हे तीन जे शब्द आलेले आहेत, ते जरा जवळजवळचेच आहेत अर्थाने. थोडा थोडा फरक आहे. तर बंधूमध्ये नात्यामुळे आलेलं प्रेम आहे बंधूमध्ये, आणि मित्रामध्ये प्रेमामुळे आलेलं नातं आहे. असा त्याच्यात किंचितचा फरक आहे. तर बंधू हा हितकर्ता आणि सर्वसाधारणपणे आपल्या सुखदुःखांमध्ये आपल्या बरोबर असणारी व्यक्ती असा अर्थ घेऊ आणि पुढच्या शब्दाकडे जाऊ. साधुषु. साधू. साधू कुणाला म्हणायचं? तर एक तर सज्जन, भागडुकी, सदाचारी. आणि सदाचाराची व्याख्या काय? शास्त्रामध्ये सांगितलेलं जे योग्य अयोग्य आहे ते जो आपल्या आचरणामध्ये पाळतो, अयोग्य टाळतो आणि योग्य करतो, पाळतो, तो साधू. आणि पापेशु बरोबर अपोजिट. शास्त्रानुसार, समाजाच्या नियमांनुसार जे काही निषिद्ध असतं, अमुक अमुक करू नका, ते तो हटकून करणारच. असे जे असतात त्याला म्हणायचं पापेशु म्हणजे पापाचरण करणारे. अशा रीतीने हे 9 प्रकार आपण बघितले आणि ह्या वेगवेगळ्या व्यक्तींचे आपल्याशी जसे संबंध असतील त्यानुरूप आपल्या मनामध्ये त्या त्या व्यक्तीबद्दल वेगळे वेगळे भाव असतात, म्हणजे विषमता असते. सगळ्यांच्या बद्दल आपल्याला समान वाटत नाही. तर साधू किंवा पापी हे आपल्या संपर्कात प्रत्यक्षपणे येतीलच असं नाही, पण काहींच्या बाबतीत आपण ऐकतो, काहींच्या बाबतीत आपण पाहतो, आणि मग तेव्हा त्या पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्या मनात काही प्रतिक्रिया निर्माण होतात. तर त्या प्रतिक्रिया सुद्धा काही सम नसतात, सारख्या नसतात. त्या आपल्या प्रकृतीला धरून असतात. म्हणजे एक उदाहरण देते. एखादी व्यक्ती चोर असेल आणि तिला दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने चोरी केल्याचं कळालं, तर तिची प्रतिक्रिया त्या चोरीबद्दल कशी असेल? तो स्वतः चोर आहे ती व्यक्ती, त्यामुळे त्या चोरीबद्दल तो एवढी तीव्र प्रतिक्रिया नसेल, थोडी सौम्य असेल, बोटचेप धोरण असेल. पण तेच एखादी व्यक्ती पोलीस असेल आणि त्याने चोरीबद्दल ऐकलं, तर त्याची प्रतिक्रिया कशी असेल? एकदम तीव्र असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. जनरली विषमता सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये या वेगवेगळ्या संबंधांच्या बाबतीमध्ये असते. आता इथे साधुष्वपीच पापेषु असं जे म्हटलंय, तिथे अपिच असे 2 अव्यय वापरले आहेत. त्याचं कारण रामसुखदास सांगतात की ह्या दोन्हीपैकी, साधू म्हणजे सज्जन लोक आणि पापेशु म्हणजे दुर्जन लोक असं म्हणू आपण, ह्या दोन्हीपैकी
जो सज्जन आहे त्याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये सद्भाव उत्पन्न होणार, त्याच्याबद्दल आपल्याला काही विशेष वाटत नाही. ते साहजिकच, स्वाभाविक. पण पापाचरण करणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा सद्भाव वाटणं हे कठीण आहे. म्हणून अपिच, साधूच काय, पापांच्या बाबतीत सुद्धा असा भाव त्या अपिचनी दाखवला जातो. आता काय आहे ह्या सगळ्यांच्या बाबतीत? श्लोकार्ध शेवटचा, समबुद्धी ही विशिष्यते. आता समबुद्धी म्हणजे काय याच्याविषयी बोल. तर समबुद्धीचे आधी भाष्यकार शंकराचार्य काय अर्थ करतात किंवा व्याख्या कशी करतात? कोण आहे समबुद्धी? कहा किम कर्मा इति अव्यापृत बुद्धी समबुद्धी इति उच्यते. कोण काय करतो ह्याच्याविषयी जो विचार करत नाही तो समबुद्धी. म्हणजे ज्या विविध संबंधांनी ज्या व्यक्ती आपल्यापाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या व्यक्तींपैकी कोणी काय केलं, कोण कसा वागला, हे ते लक्षात घेत नाहीत. हे आपल्याला खरंच जरा पचायला अवघडच होतं. असं कसं शक्य आहे? पण सामान्यपणे संसारात दुसऱ्यांच्या आचरणावर आपली दृष्टी असते. ह्या वेळेला तो असं वागला, ह्या वेळेला तो असं बोलला, हे वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात राहिलेलं असतं. त्याच्यानंतर तो नंतर चांगलाही वागतो, तरी सुद्धा पहिलं पुसायला खूप वेळ लागतो. कारण मुळात ते पुसलं जावं अशीच आपल्याला कल्पना नसते. कारण ते न पुसलं जाणाऱ्यानं आपलाच तोटा होतोय ह्याची आपल्याला मुळात कल्पना नसते. त्यामुळे आपण ते धरून बसण्यात आणि गोंजारण्यामध्ये आपल्याला काहीतरी असं वाटतं की इतकी वर्ष झाली पण माझी जखम अजून ताजी आहे. ताजीच राहणार, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला ती जखम ताजी ठेवण्याचा प्रयत्नच करता आहात. ती भरून निघाली तरी तुम्ही काहीतरी एक खपली काढाल. आता बळबळायला लागली का, बरं आहे, त्याच्यातच सुख वाटतं. पण या व्याख्येनुसार, हा जी व्याख्या केली का हा किम कर्मा इति अव्यापृत बुद्धी, त्यानुसार साधकांनी असा विचार केला पाहिजे की ह्या सगळ्यांची वागताना विविध वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या माणसांची वागताना माझी दृष्टी माझ्या स्वतःच्या आंतरिक भावावरती आहे की दुसऱ्याच्या आचरणावर. आणि गीता शिकून आपल्याला हेच शिकायचंय की आपण आतापर्यंत जसे वागत आलो त्यापेक्षा आपल्याला कसं वेगळं पद्धतीने वागल्यानंतर आपल्याला हवं ते शाश्वत सुख, हवं ती शाश्वत शांती मिळणार आहे. त्यासाठी काय बदल करायचा आहे हे शिकवणारे हे सगळे श्लोक आहेत. आणि हे सगळ्या विद्वानांचे आपल्यावर मोठे उपकार आहेत ते त्यातले बारकावे ते आपल्या समोर मांडतात की ह्याच्यातनं हे शिकायचंय, हे शिकायचंय. कारण दुसऱ्यांच्या आचरणावर दृष्टी ठेवून आपलं स्वतःचं कल्याण कधीही होत नाही. कारण काय, ते असत आहे. वागणूक ही असत आहे आणि असतवर जेव्हा तुमची दृष्टी असते तेव्हा तुमची दृष्टी सुद्धा असतच होते. पहिली गोष्ट म्हणजे आता सत आणि असत. आता आपण सत असत, शाश्वत अशाश्वत, नित्य अनित्य, आत्म अनात्म हे आता आपल्याला शब्द कानावर पडले, त्याची रीत ओळख झालीये. याच्यातला काय बरोबर काय चूक हा विवेक आपला आता विकसित झालाय. त्यामुळे त्या प्रकाशात जेव्हा आपण या श्लोकांच्या अर्थाकडे, भावार्थाकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं किंवा यायला पाहिजे की दुसऱ्याच्या अशुद्ध आचरणाचं चिंतन केल्यामुळे साधतं काय आपलं? काहीच नाही. चांगलं काहीच होत नाही. होतं काय? अधोगती होते. कारण नकळत ज्याचा तुम्ही विचार करता ते दोष तुमच्यात सुद्धा नकळत उतरतात आणि हे आपल्याला पटत नाही, लक्षात तर अजिबातच येत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या निकृष्ट आचरणावर दृष्टी न ठेवता त्यांचं जे वास्तविक रूप आहे म्हणजे स्वरूप आहे त्या परमात्म तत्वाबद्दल, त्या परमात्म तत्वावर दृष्टी राहिल्यामुळे आपोआपच ज्ञानीच्या बुद्धीत समत्व येतं. म्हणजे ज्ञानी हे का करू शकतो आणि आपण का करू शकत नाही ह्याच्यातला जर फरक लक्षात घेतला तर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करून थोडा थोडा कणाकणाने तरी आपल्याला सुधारायचा प्रयत्न करू शकतो. या श्लोकामध्ये 3 प्रकारच्या भिन्नतांवर आधारित 9 प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. भाव, गुण आणि आचरण
अशा 3 भिन्नतांच्या अनुषंगाने 9 प्रकारच्या व्यक्तींचा उल्लेख आपण आता बघितला. पण या सगळ्यांच्या बाबतीत बुद्धीत समत्व असणं म्हणजे काय? तर त्या सगळ्यामध्ये एकच एक परमात्मा परिपूर्ण भरलेला आहे. या भावामध्ये कोणताही फरक न येणं आणि आपल्याकडून सर्वांची सेवा व्हावी, कोणाचंही अनहित होऊ नये, सगळ्यांचं होता होईल तेवढं हित जपलं गेलं पाहिजे, हा आंतरिक भाव मनामध्ये जपत आपलं त्यांच्याशी इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे समबुद्धीनी वागणं. आता योगज्ञानी समबुद्धी पुरुषाला विषमता कळत नाही का? कळते. विषमता त्याला कळते. कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करताना तो यथायोग्यच व्यवहार करतो. कारण गीतेने समवर्तन असा शब्द कुठेच वापरला नाही. समदर्शन असा शब्द वापरलाय. पंत महाराज बाळेकुंद्रीकर नावाचे संत, आपण मागच्या त्यांची एक गोष्ट ऐकली होती. तर ते म्हणतात की समदर्शित्व आणि समवर्तित्व याच्यात तर कसा फरक येतो सांगणारं एक उदाहरण ते देतात. आईशी आणि बायकोशी सारखाच व्यवहार करेल, ह्याला तुम्ही समत्व म्हणाल का? समत्व म्हणजे सारखेपणा नाही, तर समत्व म्हणजे औचित्य, अप्रोप्रिएटनेस. तर तो जो जसा वागतो तर त्याला यथायोग्य प्रतिसाद देणं हे वागणुकीतलं समत्व आहे. या श्लोकामध्ये काय सांगायचंय तर सर्व संबंधित व्यक्तींबद्दल ज्ञानी पुरुषाचा आंतरिक भाव कसा असतो, ते प्रत्यक्ष आचरण कसं करतात असं मी म्हटलेलं. त्यांचा आंतरिक भाव कसा असतो, म्हणजे शत्रू आहे तर शत्रूला तुम्ही लागलीच जाऊन मिठी माराल का? तर जाऊन त्याच्याशी अगदी गप्पा गुलू बोलायला लागाल का? नाहीये शक्य हे. तुम्ही त्याच्याशी अंतर ठेवूनच वागाल. द्वेष आणि अरी हे विशेषतः असे आहेत की त्यांच्यात जाऊन आपण लागलीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं भासवलं होतं ते तद्दन खोटं, आपलं पितळ उघडच पडेल. किंवा त्यालाच शंका येईल की काही एकदम एवढी चांगली वागते, काहीतरी काळावेरा दिसते. तर आपण त्याच्याशी हात राखूनच वागणार, दूरच वागणार. पण मनामध्ये आपण त्यांचं अनहित चिंतणार का, या दृष्टीने इथे बघायचंय. इथे समबुद्धीमध्ये तुम्ही त्यांचं अनहित चिंतणार नाही, त्यांचं वाईट व्हावं असा प्रयत्न करणारही नाही आणि असा विचार सुद्धा करणार नाही. ह्याचा अर्थ तुम्ही त्यांच्याशी जाऊन मिठी मारून प्रेमाने हस्तांदोलन केलं पाहिजे आणि जवळ बसून बोललं पाहिजे असा होत नाही. आंतरिक भाव कसा जपायचा आहे तो बघ, तो तिथे तिथपर्यंत समदर्शित्व आहे. आणि हा जो आंतरिक भाव आहे तो ह्या ज्ञानीचा त्याच्या आत्मज्ञानातून निर्माण होणाऱ्या समदृष्टीचा कसा असतो ते या श्लोकाला सांगायचं मुख्यत्वे करून. स्वामी चिन्मयानंद म्हणतात की ज्याला आत्मस्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे अशा पद्धतीने आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्याला हेही कळलेलं आहे की जे आत्मतत्व त्याचं स्वरूप आहे तेच आत्मतत्व विश्वातल्या प्रत्येक वस्तूचंही स्वरूप तेच आहे. अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलुइदं ब्रह्म, ह्या दोन्हीचा आत्मसाक्षात्कारामध्ये सारखाच रोल आहे. आणि मग हे एकदा कळल्यावर मग ते उदाहरण देतात की आपल्या शरीराच्या विविध अंगांशी आपलं सारखंच प्रेमाचं नातं असतं. म्हणजे डोक्याला लागलं म्हणून आपण खूप काळजी घेऊ आणि पायाला लागलं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू असं आहे का? पायही आपलाच, डोकंही आपलंच, त्याची आपण सारख्याच प्रेमाने ममत्वानी काळजी घेऊ. तसं विश्वातले जे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांशी या समबुद्धी असणाऱ्याचं सारखंच नातं असतं आणि त्यांची कृती सुद्धा बहुतांशी त्या समत्व भावाला अनुसरूनच असतात. तर अशी समबुद्धी प्राप्त झालेला त्याला समबुद्धीर विशेष्यते असं म्हटलंय. म्हणून त्याला विशेष योग्यतेचा पुरुष हा सर्व नात्यांकडे सारख्याच प्रेमाने पाहतो. तर त्याच्या प्रेमाला सदाचारी, दुराचारी, चांगला आणि वाईट असे भेद नसतात. त्याच्या दृष्टीने पापी माणूस तो की जो अज्ञानात राहणारा जीव आहे. हे वाक्य ऐकल्या ऐकल्या तुमच्या मनात कोण आलं सांगा? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताची खूप कोट्स प्रसिद्ध आहेत ना. प्रभू या अज्ञानी जीवांना क्षमा कर, हे काय करत आहेत हे त्यांनाच माहिती नाही. आणि हे तो कुणाबद्दल म्हणतो हे फार महत्वाचं आहे.
त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकणाऱ्यांच्या बद्दल तो हे म्हणू शकतो. त्याची समत्व बुद्धी इतकी पक्की आहे की हे बिचारे अज्ञानी जीव आहेत, त्यांना नाही कळत आहे, तर देवा यांचं कल्याण कर, ही समबुद्धी आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ पुरुष, दुराचारी पुरुष यांचा निपात होवो असं ते कधीही म्हणत नाही. त्यांच्या बुद्धीचा वाकडेपणा जावो. प्रॉब्लेम कशामुळे? बुद्धीच्या वाकडेपणामुळे. तर ते कमी होवो. म्हणजे कशी त्यांची बुद्धी त्यांच्या हितासाठी काम करते बघा. आणि त्यामुळेच या सगळ्या समबुद्धीतून हे सगळे त्यांचे उद्गार, ही त्यांची सगळी वागणूक निघते. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त किंवा ज्ञानेश्वर महाराज यांना आपण अलौकिक पुरुष म्हणतो. तेच इथे म्हटले, समबुद्धी ही विशेष्यते. आता आपण ज्ञानेश्वरीच्या एक ओव्या मिनिट, अन्वय राहायला सांगायचा अन्वय सांगायचा नाही. असं वाटतं मला. अर्थ सांगताना सरळ अर्थ सरळ सांगतानाच पूर्ण तसंच सांगितलं. आहे ऍक्च्युली. हम्म. म्हणजे श्लोक सांगितलं. अन्वय आहे. ओळीतच येतो, ओळीतच आहे. बरोबर. साधुष्पपीच्या पापेशू पर्यंत 9 प्रकारांत दिले. यांच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत. समबुद्धी ही विशिष्टते. समबुद्धी हा वेगळा वागतो किंवा श्रेष्ठ ठरतो. ठीक सगळा आहे. सांगितला नसला तरी तो खूप सोपा आहे. आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या 94 ते 104. या जरा श्लोकाच्या वरच्या ओव्या रिलेटिव्हली सोप्या आहेत. त्यामुळे एखाद दुसरीच ओवी कदाचित एक्सप्लेन करायला गेल्या तर आपली नुसतं वाचून शांतपणे समजण्यासारख्या आहेत त्या. तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा. मग अशा पुरुषाच्या ठिकाणी स्नेही व शत्रू, परका व परिचित अशा प्रकारच्या भेदभावांची विचित्र कल्पना करावी तरी कशी? तया बंधू कोण काह्याचा, वेशिया कवणू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जागला. त्याच्या आत्मस्वरूप दृष्टीला कोण कोणाचा आप्त आणि कोण कोणाचा शत्रू, मीच हे सर्व विश्व आहे असं निश्चित ज्ञान त्याला झालेलं असतं. त्यामुळे त्याला आप्त आणि परका आणि शत्रू असं कोणी नसतंच. मग तयाची येतिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची या कसवटी मानिया किजे. ही जरा ओळीत एक त्यांनी दृष्टांत दिलाय. मग त्याच्या दृष्टीला हे अधम हे उत्तम असे उरणार कोठून? अरे, परिसाचीच जर कसोटी केली तर तिच्यावर सोन्याचे निरनिराळे कस लागतील का? जे जे त्या कसोटीवर घासावे ते निर्मळ सोनेच होऊन जाणार. ही फार छान कल्पना आहे की ती कसोटी म्हणजे एक दगड असतो आणि त्याच्यावर ते सोनं घासलं की त्याची शुद्धता किती टक्के आहे वगैरे ते कळतं त्यांना. पण तो जो घासण्याचा जो कसोटीचा जो दगड आहे तोच जर परिसाचा दगड घेतला आणि मग त्याच्यावर सोनं घासायला लागलं तर कसं कळेल कुठलं सोनं वेगळं आहे ते? कारण परिसाचा स्पर्श झाल्या झाल्या सोनं होऊनच जाणार, शुद्धच सोनं होऊन जाणार. मग हे कमी हे हिणकस असं सांगताच येणार नाही. असं फार सुंदर उपमा आहे. ते जैसी निर्वाण वर्णुची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. त्याप्रमाणेच त्याच्या निर्मळ बुद्धीच्या समत्वाचा असा गुण येतो की तिला सर्व स्थावर जंगम विश्व एक आत्मस्वरूपच दिसते. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. विसुरे म्हणजे विस्तार आणि भांगार म्हणजे सुवर्ण. मला हा शब्द वाचताना खूप मजा वाटली. आपण भंगार शब्द वापरतो की तर भंगार आणि भांगार मध्ये एकाच कानाचा फरक आहे. पण भांगार म्हणजे सुवर्ण आहे आणि भंगार म्हणजे आपल्या मराठीतला एकदम टाकाऊ वस्तू असं.
तर हे विश्वरूपी अलंकार जरी निरनिराळ्या आकाराचे व घडणीचे भासले तरी ते सर्व एकाच निर्मळ ब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत हे तो जाणतो. ते त्याची फक्त अधिष्ठानावरती दृष्टी असल्यामुळे त्याची दृष्टी वरवरच्या गोष्टींकडे नाहीये. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. आहाच वाहाचे हा जरा वेगळाच शब्द आहे. त्याचा अर्थ वरवरच्या किंवा दिखाऊ. झकवे म्हणजे फसवणं. हे जे उत्तम प्रकारचे ज्ञान ते ज्याला पूर्णपणे प्राप्त झाले आहे तो बाहेरच्या दिखाऊ आकार रूपाने चकत नाही, म्हणजे फसत नाही. घापे पटामाची दृष्टी दिसे तंतूंची सैंघ सृष्टी परी तो एक वाचू निगोठी तुझी नाही. घापे म्हणजे घातल्याने, दृष्टी घातल्याने. कुठे? पटामाजी. पट म्हणजे वस्त्र. वस्त्राचा खोल विचार केला म्हणजे हा सर्व तंतूंचाच पसारा आहे असे कळते. त्याप्रमाणेच तो या विश्वात एका परब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही असे निश्चय करून पाहतो. ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. अशा प्रकारचा अनुभव ज्याला आला तोच समबुद्धी होय. समबुद्धी पण याहून काही वेगळे आहे असे नाही. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. आता हे ज्ञानीपुरुषाचं थोडं तरी वर्णन वेगळ्या पद्धतीने, की तो इतका पवित्र आहे, त्याची दृष्टी एवढी पवित्र असल्यामुळे त्याला पवित्र वस्तूंचा राजा म्हणतात. तीर्थ म्हणजे पावित्र्य आणि राव म्हणजे राजा, की ज्याचं दर्शन झालं असता पूज्य बुद्धी उत्पन्न होते. दर्शने प्रशस्तीसी ठावो, ज्याच्या संगतीने मोहग्रस्तालाही आत्मबोध होतो. आणखीन काय होतो? जयाचेनी बोले धर्मू जिये दिठी महासिद्धी तेविये देखे स्वर्ग सुखादी इये खेळू जयाचा. आता ज्ञानीची भेट झाली किंवा ज्ञानीचं दर्शन झालं की तुम्हाला तुमच्यावर काय काय त्याचे चांगले परिणाम होतात असं या 2-3 शेवटच्या ओव्यांमध्ये सांगितलंय, की ज्याच्या शब्दाने धार्मिकतेचं जीवन होतं, म्हणजे धार्मिकता टिकून राहते जीवनातली. ज्याच्या दृष्टीत अष्टमहासिद्धी जन्म घेतात, स्वर्ग सुखे इत्यादी ज्याला केवळ खेळणी होतात. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. विपाय म्हणजे चुकून, अजाणता. त्याचं सहज नुसतं स्मरण झालं तरी सुद्धा त्या स्मरणानेच तो स्मरणकर्त्याला आपल्यासारखा करतो. इतकेच नव्हे तर त्याची स्तुती केल्याने मोठे कल्याण होते. ही जी क्वालिटी सांगितली आहे ना, आपुल्यासारखे करीती तात्काळ, ही संतांची एक महान खूण आहे, की संतांच्या सान्निध्यात गेलात की तुम्ही त्यांच्यासारखे बनता काही काळ तरी. म्हणजे तुमच्या चित्तवृत्ती पालटतात. एरवी जर तुमच्या चित्तवृत्ती काहीतरी फुटकळ गोष्टींचं चिंतन करत असतील किंवा जास्त विकार तुमच्या मनामध्ये येत असतील तर आपल्याला असं वाटतं ना, की ह्या माणसाच्या बरोबर असतं की शांत वाटतं, आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि तेच त्यांनी म्हटलंय की त्याची स्तुती केल्याने मोठे कल्याण होते. स्तुती करणं म्हणजे काय? त्याच्या सान्निध्यात राहणं. आणि स्तुती आपण त्या गोष्टीची करतो जी गोष्ट आपल्या मनाला भावते. मग त्यांनी काय तुम्हाला लाभ काय होतो? तर अंतःकरण प्रसन्न आणि प्रशस्त होतं. त्याच्यातला ईश्वरभाव जागृत होतो. आत्मज्ञान आपल्याला मिळावं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी आपल्याला प्रेरणा मिळते. आपण मधून मधून असे ढेपाळतो, जरी कितीही वाचलं तरी काहीच होत नाही, कारण आपलं प्रत्यक्षात ते आचरणात येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बदल दिसत नाही. पण प्रत्यक्ष बदल दिसला नाही की आपण ढेपाळतो, जाऊ दे काहीच होत नाहीये किती काही केलं तरी, असं म्हणून आपण उदास होतो. सोडूनच देऊयात, त्यापेक्षा मौज मजाच केलेली बरी, निदान मजा तरी येईल, असंही आपल्याला अधूनमधून कधीतरी वाटून जातं. तर
ती आलेली मरगळ जी असते ती अशा लोकांच्या सान्निध्यात झटकवून पुन्हा एकदा आपण प्रयत्न करावेत. म्हणजे या मधून शिबिरांना का जायचं, तर ही मरगळ झटकण्यासाठी आणि मला रिचार्ज करण्यासाठी जायचं. कारण नाहीतर आपल्याला डिस्चार्ज करणाऱ्या इतक्या गोष्टी आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात की त्यांच्याशी झगडता झगडता आपण इतके डिस्चार्ज होतो आणि असं वैफल्य येतं की जाऊ दे बाबा, हे नाही होते माझ्याच्यानी. तर एखादं शिबिर 4 दिवसांचं करून आलं की पुन्हा संत संगतीत जाऊन आलं, तिथल्या गुरूंच्या सान्निध्यात तुम्ही रिचार्ज होऊन आलात की परत तुम्हाला नवीन बळ मिळतं की नाही नाही, आतापर्यंत नाही झालं तरी आता होईल. किंवा आपलं हे चुकलं, आपल्या आत्मपरीक्षण करून आपल्याला आपल्यातल्या चुकाही लक्षात येतात की नेमकं आपलं काय चुकलं होतं, हे चुकलं होतं, हे चुकतंय, तर ते आपण बदल केला तर आपली साधना चांगली होईल. अशी देवाची एकरूपता अनुभवावी ही इच्छा आपली बळकट होते आणि जेवढी इच्छा बळकट होते तेवढा आपण प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे हाच अशा ज्ञानी लोकांची लक्षणं जी सांगितली आहेत, 7व्यापासून सांगायला सुरुवात झाली तर मला वाटतं जितात मनः प्रशांतस्य. बरोबर. 7, 8, 9 7, 8, 9 या 3 श्लोकामध्ये आपल्याला ज्ञानीची लक्षणं सांगतायत की कशासाठी, की त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि त्या सगळ्या लक्षणांच्या आधाराने आपण आत्मपरीक्षण करावं आणि सतत ट्रॅकवरती राहावं आणि ट्रॅकवरती पुढे पुढे जावं. ट्रॅकवरती तिथेच राहू नये, थोडंसं पुढे पुढे पण जायला पाहिजे. पण आपण पुढे जातोत का नाही याचं किमान भान तरी आपल्याला येईल. हे सगळे सद्गुण जेव्हा आपण पुन्हा पुन्हा वाचू आणि त्याच्यावर चिंतन करू, तेव्हा आता आपण मगाशी म्हटलं की नाही, कशाचं चिंतन करायचं नाही, दुसऱ्यांच्या वाईट आचरणाचं चिंतन करायचं नाही, चांगल्या आचरणाचं चिंतन जरूर करावं. मग ज्ञानी व्यक्तींच्या चांगल्या आचरणांचं आणि सद्गुणांचं आपण चिंतन करून आपली प्रगती करून घ्यावी. कारण उद्धरेद आत्मनात्मानम हा एक मुख्य संदेश या पूर्ण 6व्या अध्यायाच्यात सतत आहे, की सतत तुम्ही काय करा, स्वतःची प्रगती तुम्ही स्वतः करा. आणि करा म्हणजे काय काय करा हे सगळं एक 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 एक्सप्लेन करत निघाल्यात. आज आपण इथे थांबूयात. हा श्लोक आपण पूर्ण केलेला आहे आता 9वा. पुढच्या वेळेला 10वा करू. हा, तर पुढच्या ह्याच्या 26 तारीख येते, तर 26 जानेवारीला आपण काय करायचंय, क्लास ठेवायचा आहे का सुट्टी घ्यायची, ते तुम्ही मला नंतर ग्रुपवर कळवलं तरी चालेल. 1-2 दिवसात कळवा. तर आपण प्रार्थना म्हणून थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.